कोणत्याही कार्यासाठी संकल्प करणं खूप आवश्यक असतं. जर आपण एखाद्या गोष्टीसाठी संकल्प केला, अर्थात संकल्प म्हणजे दृढनिश्चय, आणि हा दृढनिश्चय आपल्याला आपल्या यशासाठी खूप आवश्यक असतो. आपण पाहिलं आहे की कोणत्याही पूजेच्या आधी गुरुजी आपल्याला संकल्प करण्यास सांगतात. म्हणजे हातावरती पाणी घ्यायचं आणि विशिष्ट मंत्र असतात ज्यामध्ये स्थळ, काळ, देव ह्या सर्वांना साक्षी ठेवून आपण तो संकल्प करत असतो. आणि अशा प्रकारे तो संकल्प पूर्ण केला की आपण ते कार्य करण्यासाठी बाध्य होत असतो. आता संकल्प म्हणजे काय, तर शारीरिक, मानसिक आणि दार्शनिक रीतीने संपूर्ण तयारी करणे एखादं कार्य पूर्ण करण्यासाठी. आपल्याला माहीत आहे की मन हा आपला खरा मित्र आहे आणि शत्रू देखील आहे. तर या मनाला जर आपण योग्य वळण लावलं, योग्य नियंत्रित केलं, तर मोठ्यातलं मोठं कार्यसुद्धा आपण सहज रीतीने पार पाडू शकतो. आपल्याला माहीत आहे की विश्वामित्रांनी आपल्या मनाच्या विचारशक्तीने संपूर्ण ब्रह्मांड, संपूर्ण सृष्टी निर्माण केली होती. तर ही आहे खरी मनाची ताकद. नमस्कार, मी मंजुषा कुर्डूकर आणि मंजुळवाणी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आजचा आपला विषय तुमच्या लक्षात आलाच आहे, तर तो आहे संकल्प. संकल्प म्हणजे काय, तो कधी करावा, का करणे आवश्यक आहे, या सर्व बाबतींवरती आज आपण थोडंसं बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. सवय, मग ती चांगली असो की वाईट, ती कोणतीही सवय आपण बदलवू शकतो. आपल्या संकल्पशक्तीने आपण चांगली सवय डेव्हलप करू शकतो. आणि मग का नाही करायचं ना. तर अशा प्रकारे जर आपण त्याचे असंख्य फायदे मिळवता येणार असतील एखादी चांगली कृती करण्यामुळे, तर आपण ते नक्कीच केलं पाहिजे. तर अशा प्रकारचे काही संकल्प आपण आपल्या आयुष्यामध्ये करणं खूप आवश्यक आहे. आता मी तुम्हाला आज एक नदीचं उदाहरण देऊ इच्छिते. नदी एखाद्या डोंगरकड्यावरती तिचा जन्म होतो आणि ती खळाळत पायथ्याशी येते. तिला काही झरे, ओढे अशा प्रकारचे तिचे समविचारी लोक तिला येऊन मिळतात आणि त्यामुळे तिची शक्ती वाढते आणि मग ती थोडीशी मोठी होते. तिच्या अशा प्रकारच्या त्या आपल्या सहाय्यकांच्या मदतीने ती पुढे निघते. वाटेत येणारे छोटे जर काही दगड वगैरे असतील तर त्यांना ती दूर ढकलून लावते किंवा ती आपल्यासोबत प्रवाहामध्ये घेऊन जाते. म्हणजे त्या अडथळ्यांमध्ये ती अडकून पडत नाही. पण जर एखादा मोठा अडथळा आला किंवा जसं आपण एखादा मोठा खडक आला किंवा एखादा डोंगर आडवा आला, तर मात्र ती त्याच्याशी म्हणजे झुंजत बसण्यामध्ये आपली एनर्जी, आपली शक्ती वाया घालवत नाही, तर ती नदी त्या डोंगराला वळसा घालून आपला मार्ग आपलं स्वतः शोधते आणि ती पुढे जात राहते. तर अशाच पद्धतीने या नदीचं आपण हे उदाहरण आपल्या जीवनामध्ये अनुसरायला काहीच हरकत नाही. आपल्याला जे समविचारी जर आपले कोणी मित्र भेटणार असतील तर त्यांना आपण आपल्याशी जोडून घ्यायचं आहे. जास्तीत जास्त लोक आपल्यासोबत आपण जोडायचे आहेत आणि त्यांना सोबत घेऊन आपण वाटचाल करायची आहे. आपल्या रस्त्यामध्ये आडवे येणारे छोटे मोठ्या जे निगेटिव्ह लोक आहेत त्यांना आपण दूर सारायचं आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे, त्यांना प्रवाहासोबत ढकलून द्यायचं आहे. आणि जर मोठा एखादा अडथळासारखं एखादं मोठं संकट आपल्या मार्गामध्ये आलं, तर मात्र त्याच्याशी झुंजत वेळ घालवण्यापेक्षा त्याला बगल देऊन पुढं जायचं आहे आणि आपलं मार्गक्रमण आपण करत राहायचं आहे. तर ही झाली संकल्पाची शक्ती. कारण त्या नदीने एक संकल्प केलेला असतो. तिला तीव्र इच्छा असते की सागराला मिळण्याची, ती जी ओढ असते त्यामुळे ती हे सगळं पार करू शकते. तर याच पद्धतीने आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये नदीसारखं राहिलं पाहिजे. रोजच्या आयुष्यात देखील आपल्याला अशा प्रकारचे अनेक छोटे प्रयोग करून पाहता येण्यासारखे आहेत. आता उपवास केल्याने कोणाच्या देवाला काही फरक पडत नसतो, पण आपलं मन, आपलं शरीर त्यासाठी दृढ होण्यास मदत होत असते. म्हणून उपवास करण्याचा संकल्प केला पाहिजे. आता नवरात्रामध्ये काही लोक खूप वेगवेगळ्या प्रकारे उपवास करतात, खूप कडक करतात. कोणी आपापल्या जे काही शारीरिक मर्यादा आहेत त्याला अनुसरून प्रत्येकजण काही ना काहीतरी उपवास करत असतो. या उपवासाला देखील असाच काहीतरी संदर्भ जोडलेला आहे. त्यातून आपल्याला आपली मनशक्ती आजमावता येते. मी सुद्धा वेगवेगळे प्रयोग करत असते डाएटचे.
आता त्यामुळे माझे वजन जरी कमी झालेले नसले तरी मला आत्मशक्ती किंवा माझं मनोबल मात्र निश्चितच वाढलेलं जाणवतं. वेगवेगळे प्रयोग करून पाहत जावे. छोटे छोटे संकल्प असतात की जसं काही मी या महिन्यामध्ये मी साखर खाणार नाही, कधी चहा बंद केला, कधी तूप बंद केलं, कधी तेल बंद केलं, अजून मीठ बंद करून कधी पाहिलं नाही आहे मी. माझा विचार आहे लवकरच मी तोही प्रयोग करून पाहणार आहे की 1 महिनाभर संपूर्णपणे आहारातून आपल्या मीठ बंद करायचं. काय फरक पडतो ते नक्कीच मी पाहणार आहे आणि तुम्हाला त्याबद्दल नक्की मी सांगेनसुद्धा. तर अशा पद्धतीने छोटे छोटे प्रयोग आपण आपल्या जीवनामध्ये करून पाहिले पाहिजेत. आता आपली जेव्हा एखादी आवडती जवळची घरातली व्यक्ती, मोठी व्यक्ती जाते, तर तेव्हा आपण देवाघरी जाते, तर तेव्हा एक वर्षभर त्या व्यक्तीच्या आवडीचा पदार्थ काही लोक सोडतात. मग अशा वेळेस तो जो संकल्प केलेला असतो, मग अशा वेळेस काय होतं की कितीही समोर तो आवडीचा पदार्थ आला तरी पण ती खाण्याची इच्छासुद्धा होत नाही. तर हाच खरा संकल्प असतो. अशाच पद्धतीने आपण आपलं संकल्प करायचा आहे आणि आपलं मनोबल वाढण्यासाठी त्याचा फायदा करून घ्यायचा आहे. तर समर्थ रामदासांचं एक अत्यंत सुंदर प्रसिद्ध वचन आहे, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. मग अशा प्रकारे आपला हा जो आपण संकल्प करीत आहोत त्यामध्ये जर ईश्वराला, भगवंताला आपण आपला सहभागी करून घेतलं तर त्या आपल्या संकल्पाला निश्चितच मनोबळ मिळतं आणि तो संकल्प यशस्वीरित्या आपण पूर्ण पार पडू शकतो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समधून नक्की कळवा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.